नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणत असतात की कुणीतरी जळता निखारा माझ्या काळजावरून फिरवतंय असं वाटतंय मला. इंदूचा हा असा इतका मानसिक छळ करून वहिनींना काय मिळतंय हेच मला कळत नाही आहे. मोठ्या आहेत ना त्या, आपल्या घरामध्ये त्यांचं स्थान सगळ्यात वरचं आहे, तरी मग आणखीन कुठला धाक निर्माण करायचा आहे त्यांना, आणि त्यांना हे का समजत नाही आहे. त्यांच्या या अशा खुनशी वागण्यामुळे अधोक्षजच्या मनामधली त्यांच्याविषयी जी अडी आहे ना ती आणखीनच वाढत चालली. तेव्हा व्यंकू महाराजांना इतकं चिडलेलं बघून शकुंतला त्यांना म्हणायला लागते की अहो, तुम्ही आधी शांत व्हा बघू, वहिनी फक्त हे असुरक्षिततेच्या भीतीने सगळं करतायत. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की कसली भीती आहे त्यांना. यावर शकुंतला म्हणते की ते मला नाही माहिती आहे, पण मला हे माहिती आहे की इंदूने माझ्यासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी फेरले. माझ्यासाठी तिने जे केले ना ते कदाचित माझ्या सख्ख्या मुलीनेही केलं नसतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की आपली इंदू इतर मुलांपेक्षा नेमकी इथेच वेगळी ठरते बघ. खरंच तिचं मन खूप मोठं आहे, पण विठुरायाकडे एवढीच प्रार्थना आहे की विठुराया तिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर, असं म्हणून ते विठुरायाला हात जोडतात आणि रामकृष्ण हरी म्हणतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की विठुरायाच्या मंदिरात सर्वजण जमलेले असतात आणि श्रीकला सर्वांना सांगत असते की बरं, काल ठरवल्याप्रमाणे मी शाळेच्या सगळ्या वर्गवार विभागणी केलेत आणि त्यासाठी मी एक यादीसुद्धा बनवली. आणि ती व्यंकू महाराजांना ती यादी दाखवत म्हणते की महाराज ही घ्या, एकाने शाळेची जबाबदारी घ्यायची, एकाने देणगीची जबाबदारी घ्यायची, एकाने शिक्षणाची, आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काही नवीन लोकंसुद्धा लागतील, तर त्याकडे सुद्धा एका माणसाने बघायचं आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हे काम तू चांगलं केलंयस बरं का, कामाची विभागणी झाल्यामुळे आता कुणावरच ताण येणार नाही. तेव्हा श्रीकला म्हणते की बरं, म्हणजे काम कुठे अडलंय, काम कुठेपर्यंत आलंय, या बाबतीत सगळेच आपण क्लिअर राहतो. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की आणि समजा कुणी जर त्याच्या कामामध्ये कमी पडत असेल तर बाकीच्यांना त्याला मदत करता येईल आणि सांभाळूनही घेता येईल. तेव्हा श्रीकला म्हणते की अगदी बरोबर बोललात महाराज. तेव्हा लगेचच आता महाले मास्तर म्हणतात की इंदूने सुद्धा अशाच उत्तम आयडिया दिल्या होत्या बरं का. तेव्हा श्रीकलाचा चेहरा लगेचच पडतो, मात्र तिला काहीच फरक पडत नाही असं दाखवून देत खोटं खोटं हसायला लागते. आता महाले मास्तर म्हणतात की मला आठवतंय ना, जमीन जेव्हा अलॉट झाली होती ना तेव्हा इंदूने अशीच सगळ्यांना कामं वाटून दिली होती. तितक्यात तिथे आदू आणि इंदू येतात. तेव्हा व्यंकू महाराज लगेच म्हणायला लागतात की हे बघा आली, 100 वर्ष आयुष्य आपल्या इंदूला. तेव्हा इंदूला बघून श्रीकला इंदूला म्हणते की हाय इंद्रायणी. तेव्हा इंदू श्रीकलाकडे बघायला लागते, मात्र ती तिला काहीच उत्तर देत नाही. आता बाळंभट इंदूला म्हणतात की इंदू बरं झालं तू आलीस, नाही म्हणजे तू आली की कामं करायला जरा हुरूप येतो. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की हो, ही श्रीकलासुद्धा म्हणत होती की इंदूला खूप काम पडतंय आणि तिला मदत करायला हवी, म्हणून आम्ही सगळे तुझ्या मदतीसाठी एकदम तयार आहोत बघ. आणि कसं आहे श्रीकला आता कामाची विभागणी करून ठेवली आहे, पण कोणी कुठलं काम करायचं हे मात्र इंदूच ठरवणार. आणि ते सर्वांना विचारतात की काय बरोबर बोलतोय ना मी. तेव्हा सर्वजण बोलायला लागतात की हो, बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा श्रीकलाला खूपच राग येतो. तेव्हा इंदू म्हणते की हो मास्तर, मी सुद्धा ठरवूनच आले, आणि ती सर्वांना कुणी कुठलं काम करायचं हे सांगायला लागते. इकडे श्रीकलाला मात्र खूपच राग येत असतो. आता सर्व कामं सगळ्यांना वाटून दिल्यानंतर इंदू श्रीकलाकडे थोडंसं तिरक्या डोळ्याने बघायला लागते आणि हसायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू बाप्पांसमोर हात जोडून उभी असते आणि बाप्पांना ती म्हणते की तू विघ्नहर्ता, संकटमोचन गणराया, उद्या अनंत चतुर्दशी आहे, तू जाणार, पण जाण्याआधी माझ्या मनातली एक भीती तुला सांगते. बाप्पा, ती श्रीकला आल्यापासून ना माझं मन एका क्षणासाठी सुद्धा शांत नाही आहे रे. तिच्या ना नजरेत काहीतरी आहे जे मला खूप त्रास देते बाप्पा. ती आली की संकटाची सावली आल्यासारखी वाटते, काहीतरी अशुभ, काहीतरी भयंकर घडणार आहे असं वाटते. आणि हे जर माझ्या मनाचे भ्रम असतील ना तर यातून सुटण्याची समज दे, आणि जर हे खरंच संकट असेल ना तर लढायचं बळ दे बाप्पा, असं म्हणून ती बाप्पांना नमस्कार करते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की राया बाप्पांकडे बघून खूपच रडत असतो. तेव्हा रायाचा मित्र त्याला विचारतो की अरे राया, तू रडतोयस का. तेव्हा राया म्हणतो की अरे, आपला बेस्ट फ्रेंड चाललाय तर रडू येणार नाही का, आज अनंत चतुर्दशी.
गणूरायाचा शेवटचा दिवस आहे आज. आधी बाप्पा येणार म्हणून किती डेकोरेशन केलं. रोज आरत्या, प्रसाद, मोदक, सगळीकडे आनंदच आनंद. बाप्पाने आपलं घर सोडून कधीच नाही जायला पाहिजे. तेव्हाच तिथे व्यंकू महाराज येतात आणि म्हणायला लागतात की मलाही असंच वाटायचं. तेव्हा सर्व मुलं व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज मुलांजवळ येतात आणि त्यांना सांगायला लागतात की काय आहे मुलांनो, आमच्या लहानपणी घरी गणपती बसत नव्हताच, तरीही दर अनंत चतुर्थीला मलाही असंच वाटायचं. तेव्हा राया व्यंकू महाराजांना म्हणतो की व्यंकू आजोबा, आता गणपती बाप्पा गेल्यानंतर घर एकदम रिकामं वाटणार ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की राया, अरे बाळा, आपला गणपती बाप्पा कुठेही जात नाही, कारण तो इथे मनात असतो. तेव्हा राया नाराज होत म्हणतो की पण त्याची मूर्ती तरी जाईल ना. तेव्हाच आता तिथे इंदू येते आणि म्हणते की बाप्पांच्या मूर्तीने दिलेला आनंद आपल्याबरोबर वर्षभर राहील. आणि ती विचारते की बाप्पा कशाचा देव आहे. तेव्हा राया सांगतो की विद्येचा. तेव्हा इंदू म्हणते की अरे मग बाप्पा आपल्या विद्या मंदिरात राहील ना. बाप्पा कधी जात नसतो, कायम आपल्या सोबत असतो विद्येच्या रूपाने. चला बघू, हसून त्याला निरोप द्या आणि काय मागायचं असेल तर मागून घ्या आत्ताच. तेव्हा सर्व मुलं बाप्पांसमोर हात जोडतात आणि एक साथ म्हणायला लागतात की विद्येचं दैवत गणपती बाप्पा, आमच्या विठूच्या वाडीत लवकरात लवकर शाळा होऊ दे. तेव्हा व्यंकू महाराज आणि इंदू खूप इमोशनल होतात आणि त्या लहान मुलांकडे बघायला लागतात. तर यानंतर रात्री सर्वजण गणपती बाप्पांची आरती करत असतात, कारण आता आपल्या गणपती बाप्पांना निरोप द्यायचा असतो. आता व्यंकू महाराज बाप्पांना म्हणतात की बाप्पा, तू बुद्धीचा आणि विद्येचा अधिपती आहेस, म्हणूनच तुझ्या स्वागतासाठी इंदूने विद्यालयाची ही आरास देखावा उभा केला. गणराया, ही फक्त आमच्यासाठी आरास किंवा देखावा नाही आहे, तर इंदू, आदू आणि विठूच्या वाडीच्या समस्त लोकांची ही शाळा म्हणजे एक स्वप्न आहे. तुझ्या आशीर्वादाने विठूच्या वाडीमध्ये ही शाळा उभी राहू दे, आमच्या लेकरांना शिक्षण मिळू दे, यासाठीची ही चाललेली सगळी धडपड आहे. इंदूने बघितलेलं हे शाळेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला शक्ती आणि बुद्धी दोन्ही दे. तर इंदू म्हणते की बाप्पा, तुझ्यासोबतचे 10 दिवस खूप आनंदात गेले, आता तुला निरोप देताना मन भरून येते. तेव्हा आदू म्हणतो की बाप्पा, पुढच्या वेळेस लवकर येशील ना, आम्ही तुझ्या येण्याकडे डोळे लावून वाट बघू. आणि ते सर्वजण बाप्पांना नमस्कार करतात आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतात. सगळेजण खूपच भावूक झालेले असतात. आता राया व्यंकू महाराजांना म्हणतो की व्यंकट आजोबा, का पाठवत आहे बाप्पांना पाठवायची काही गरज आहे का. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अरे बाळा, तुला कशी सतत तुझी आई लागते, तसंच गणपती बाप्पांनासुद्धा त्याच्या आईकडे नको का जायला, त्याला पण आठवण येते ना त्याच्या आईची. तेव्हा राया म्हणतो की मग गणपती बाप्पांच्या आईला पण इथेच बोलावून घ्या ना, मग ते दोघं राहतील आपल्यासोबत. तेव्हा रायाच्या या निरागसपणावर सगळेजण हसायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की मी तुला काय सांगितले, गणपती बाप्पा कायम आपल्यासोबत असतो आणि पुढच्या वर्षी परत येणारच आहे की तो. तेव्हा आता तिथे श्रीकला येते आणि म्हणते की 1 मिनिट. तेव्हा आता सगळेजण श्रीकलाकडे बघायला लागतात. आता इंदूसुद्धा श्रीकलाकडे बघायला लागते आणि तिला परत अस्वस्थ व्हायला लागतं. आता श्रीकला म्हणते की मलासुद्धा बाप्पांना निरोपाचा नमस्कार करायचा होता, असं म्हणून ती आता बाप्पांच्या दिशेने यायला लागते. इंदू मात्र इकडे खूपच अस्वस्थ झालेली असते आणि तिला घाम फुटत असतो आणि ती श्रीकलाकडे बघत असते. श्रीकला आता बाप्पांना नमस्कार करायला येतच असते. तेव्हाच इंदू जोरात ओरडत म्हणते की थांब श्रीकला. तेव्हा सगळेजण इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता इंदू खूपच चिडलेली असते आणि रागातच म्हणते की अजिबात मूर्तीजवळ यायचं नाही. आता इंदू काही बोलली आणि मोठ्या बाई कशा शांत बसतील. तर आता लगेचच आपल्या मोठ्या बाई म्हणायला लागतात की काय गं इंद्रायणी, तू हिला बाप्पांचं दर्शनसुद्धा घेऊ देणार नाही आहेस का आता. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना म्हणायला लागते की हो मोठ्याबाई, तुम्हीच लहानपणी म्हणायचा ना की मूर्तीजवळ यायचं नाही म्हणून, मला अचानक ते आठवलं म्हणून मी बोलले. आता श्रीकलाला खूपच राग आलेला असतो, मात्र ती सर्वांसमोर म्हणायला लागते की ठीक आहे, काही हरकत नाही इंद्रायणी ताई, खरंच सॉरी, कदाचित मी बाप्पांच्या मूर्तीच्या खूपच जवळ आली ना, मी इथूनच लांबूनच दर्शन घेते. आता सगळेजण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायला लागतात आणि भरल्या डोळ्याने आपल्या बाप्पांना निरोप देतात. यानंतर रात्री आपण आता पाहतो की मोहितराव मोठ्याबाईंना फोन करतो आणि म्हणायला लागतो की काय हो मोठ्याबाई, आमची नजर हटली आणि दुर्घटना घडली. आम्ही पक्षश्रेष्ठींना भेटायला काय गेलो, आमच्या माघारी शाळेचं काम चौपट वेगाने सुरू झाले आणि असंच जर होणार असेल ना तर आम्ही तुम्हाला उपसरपंच कसं करायचं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुमच्या माणसांच्या चुकांचा खापर माझ्या डोक्यावर फोडू नका. तुमच्या माणसाने तिथून विठुराया गायब केला आणि त्याच्या मूर्खपणामुळे तो पुन्हा रावटीमध्ये आला. तेव्हा मोहितराव म्हणतो की मान्य, आमची माणसं जरा फुसकीच निघाली, पण रावटीत मूर्ती आणण्याचं तुमच्याच पोरांचं आणि तुमच्या पोराचं आणि त्या फंटा गँगचाच हात आहे, हे विसरू नका मोठ्याबाई. आणि त्या पोरांनी आमच्या गोडाऊनचं किती नुकसान केलं आहे याचा हिशोब देऊ का तुम्हाला.
तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नको, हे असले जुने हिशोब आता नका करू, याच्यापेक्षा त्या पोरीला कसं हरवायचं ना याचा विचार करा. तेव्हा मोहितराव म्हणतो की विचार आम्हीच करायचा, कामं आम्हीच करायची, सगळं आम्हीच करायचं आहे का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हे बघा, आता तुम्ही काहीच करू नका, जे काही करायचं ना ते मी करीन, वारं आपल्या दिशेने कसं वळवायचं ना मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मोहितराव विचारतो की म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की सांगणार नाही तुम्हाला मी, आता करूनच दाखवीन. यावर मोहितराव म्हणतो की मोठ्या बाई तुमचा एवढा कॉन्फिडन्स म्हणजे अवघड आहे बाबा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अहो, हुकुमाचा इक्का माझ्या हाती लागला आहे, आता बघाच तो वापरून मी त्या कार्टीच्या स्वप्नांना कसा चूड लावते ते. तेव्हा मोहितराव हसायला लागतो आणि म्हणतो की म्हणजे शेवटी मोठ्या बाई जिंकणार. आता मोठ्या बाईसुद्धा इकडे हसायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्रीकला काहीतरी जादूटोणा करत असते आणि म्हणत असते की इंद्रायणी आणि दिग्रजकर आता दुबळे होणार, टार्गेट शकुंतला काकी. असं म्हणताच इकडे शकुंतलाला खूपच त्रास व्हायला लागतो आणि ती खूप ओरडायला लागते आणि खाली कोसळून पडते. तर हे बघून इंदू खूपच घाबरलेली असते आणि म्हणायला लागते की विठुराया, हे कसलं संकट आहे रे. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.